नमस्कार मित्रांनो, आता आपल्याला पाहायला मिळतंय की काव्याने कितीही करून पार्थला समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पार्थ तिच्यावर नाराजच असतो. त्याचमुळे काव्य स्वतःशीच बोलते की आता आपल्याला मोठा हतियार काढावंच लागेल. पार्थ घरी येत नाही त्या अगोदर तिने आता संपूर्ण बेडरूम सजवलेलं असतं आणि पार्थ नेहमीच माझ्या सुंदरतेचं कौतुक करत असतात, त्यामुळे आता मस्तपैकी मी तयार देखील होते असे ती विचार करते. पार्थ घरी येतो आणि काव्य आता त्याला मोठं सरप्राईज देते. आणि रूम मध्ये आल्यानंतर लाइटिंग वगैरे लावलेली असते आणि तिचे सॉरीचे कार्ड देखील ठेवलेले असतात. पार्थला अगोदर कळतच नाही की नक्की काय चाललंय. मी माझ्याच रूम मध्ये आलोय ना, तेवढ्यात काव्य तिथे येते आणि काव्याला मस्त साडीमध्ये पाहून पार्थ आता बघतच राहतो. तर मित्रांनो, काव्य आता पार्थच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तर पार्थ आता म्हणतो की अहो तुम्ही हे काय करताय. तर काही असा रोमॅन्टिक पद्धतीने काव्य आता पार्थला मनवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की तुम्ही मला डिवोर्स पेपर दिले ना, पण मी आता तुमचा पिच्छा सोडणार नाहीये. या अगोदर तुम्ही मला लई त्रास दिला, आता मी तुमचा छळ करणार. असं सहजपणे डिव्होर्स देऊन तुमच्या आयुष्यातून निघून नाही जाणार. तो प्रेक्षकांनो या सगळ्या गोष्टीवर जीवाचं लक्ष जातं आणि तो डोकावून बघत असतो. त्यावेळेस त्याला खूप वाईट वाटतं आणि तो तिथून निघून जातो. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल, कसं होईल सगळं पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला